हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः। अर्जुना, युद्धात तू मारला गेलास तर तुला स्वर्ग प्राप्त होईल आणि जिंकलास तर पृथ्वीवरील सुखांचा उपभोग घेता येईल. म्हणून उठ, ठाम निर्धार करून या धर्मयुद्धासाठी सज्ज हो. मानसशास्त्रीय दृष्टीने या श्लोकाचा अर्थ जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की प्रत्येक परिस्थिती आपल्याला फायदा किंवा काहीतरी शिकवण मिळवून देते. अपयश आलं तरी ते अनुभव आणि प्रगतीसाठी पायरी ठरते आणि यश आलं तर सिद्धी आणि समाधान मिळतं. त्यामुळे भय, शंका किंवा निर्णय न घेण्याची प्रवृत्ती टाळून ठाम निश्चयाने कृती करणं हेच योग्य आहे. परीक्षेत, नोकरीत, व्यवसायात अपयश आलं तरी ते शिक्षण आणि अनुभवाचे साधन मानावे, म्हणजेच अपयशाची भीती दूर होते. सतत काय होईल या भीतीने निर्णय न घेता आत्मविश्वासाने कृती करणं शक्य होतं, म्हणजेच आपली निर्णय क्षमता वाढू शकते. मी हरलो तर शिकेन, जिंकलो तर मिळवेन हा विचार मानसिक आरोग्य मजबूत करतो, म्हणजेच आपला सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. कार्यात पूर्ण मनोभावे सहभागी झाल्यास मन विचलित न होता प्रगती होते. याचाच अर्थ ध्येयाशी आपली निष्ठा वाढते. या श्लोकातून आपण शिकू शकतो की फेल्युअर इज फीडबॅक, सक्सेस इज रिवॉर्ड. म्हणून जीवनात कोणत्याही परिस्थितीत मागे न हटता आत्मविश्वासाने कृती करणं हीच खऱ्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु.